श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य. अध्याय 16वा. 16वा. अधिक मासाच्या पुण्यदानानिमित्त स्मित विलासिनी नावाची जी अप्सरा होती ती शापमुक्त झाली, तिचा उद्धार झाला आहे, हे कथन आपण या अध्यायात बघणार आहोत. द्वादशीचा महिमा ऐकल्यानंतर माता लक्ष्मीनं अधिक मासाच्या पुण्यसंचय विषयी विष्णूंना विचारलं. काय केलं म्हणजे आपण अधिक मासामध्ये पुण्यसंचय मिळवू शकतो? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नित्य पुरुषोत्तम भगवान यांचे पूजन करा, गोमातेचे पूजन करा, स्नान, दान, जप, तप, नामस्मरण मनोभावे करा, आपल्या पित्रांना तृप्त करा, त्यासाठी तर्पण करा. अधिक मास त्या या पोथीचे अधिक पठन करा, श्रवण करा, खोटं बोलू नका, कुणाची निंदा करू नका, कुणाचं मन दुखवू नका. संपूर्ण महिना ईश्वर भक्तीमध्ये घालवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा आणि जे पुण्य संचय होणार आहे या पुण्याची ख्याती सुद्धा तुम्हाला खूप मोठी मिळणार आहे. हे महत् पुण्य जर एकाने दुसऱ्याला दान दिलं तर यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, दान, पिशाच हे शापमुक्त होऊन त्याचा देखील उद्धार होतो. याविषयीची कथा मी तुम्हाला पुढील अध्यायामध्ये सांगणार आहे. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा भक्ता रूपा मृंगा मुलीजन ध्याय हृदय रंगा. जय अंतरंगा श्री विठ्ठल सगुण स्वरूपा मेघ श्यामा दीन बंधू आत्मया रामा सदा सर्वदा नामी प्रेमा मनोभिरामा. असो दे आता ऐका श्रोते जन मल महात्म्य कथानुसंधान संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा हे मागे. द्वादशी महिमा वर्णिला पुन्हा मागोती लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ झाला पाहिजे परिसला भावार्थ. भला असो द्या कवन स्नानाचे तप आणि कवन पुण्य जपला जप विषयी होऊन सकूप निवेदावे स्वामिया. मग बोले शेष शयन ऐक काय तया प्रिय व वचन जे अकनिता होजान होयळन महापाप. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासामध्ये नित्य नियमाने जो स्नान, दान, जप, तप, नामस्मरण करतो, होम हवन करतो, तो सर्व रोगामधून, व्याधीमधून मुक्त होतो. मलमासामध्ये जर आपण पुण्यकर्म केली तर कुरुक्षेत्र किंवा गया या ठिकाणी श्राद्ध केल्याचे पुण्यफळ मिळतं. सहस्त्र गोदान केल्याचे पुण्यफळ देखील आपल्याला मिळते. एका ब्राह्मणाचं जरी आपण अधिक मासामध्ये पूजन केलं तरीही त्याचं पुण्यफळ आपल्याला खूप पटीने मिळतं. नकळत जन्मभर आपल्याकडून जी पापकर्मे घडली असतात ती अधिक मासातील केलेल्या पुण्यफळामुळे क्षणात नष्ट होतात. या विषयीची कथा वृत्तांत भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी नामईचे स्मृती विलासिनी त्याही ती माझी ती प्रिय मोहिनी कुबेरा घरी सदावसे परमप्रीती पात्रते धनाते स्वगुणे मोहिले हो तया ते नृत्य गायन देखता तया ते क्षणभरी तिने सोडी एकदा वन विहार्थ सखिया त्वरित निगती झाली क्रीडनार्थ लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री तव तो पुरुषोत्तम मास हे तो नेणे विशेष उद्देश सहज पातली तया स्थानास समुदयास ते काळी 5 जण अंध बोली जे ती ऐका ती कोणती नेत्र असून अंध होती ऐका प्रचिती तयाची. इंद्राच्या दरबारातील स्मित विलासिनी नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा होती, जिला आपल्या स्वरूपाच्या कलेचा फार गर्व होता. पुरुषोत्तम मास सुरू होता. कुरुक्षेत्रातील एका बागेमध्ये एकदा ही अप्सरा आपल्या मैत्रिणीसोबत आली. तिने आपल्या हातामध्ये फुलांची एक माळ घेतली आणि ती माळ घेऊन ती आनंदात गात होती, नाचत होती आणि लाजून म्हणाली की सख्यांनो, मला स्वर्गातील देव गंधर्वापेक्षा या मृत्यूलोकातील पुरुषच जास्त प्रिय आहे. एखाद्या चांगल्या पुरुषाला ही माळ अर्पण करून आता मी संसार करणार आहे, सुख मिळवणार आहे. स्मृत विलासिनी विषयांध झाली. तिच्या मनामध्ये कामदेवाने प्रवेश केला आणि जसं एखाद्यानं दारू प्राशन केली तरी बुद्धी काम करत नाही आणि एखाद्यानं जर खूप धन आलं तर त्याचेही तो धनांध होतो. एखाद्या खूप बलवान झाला तर त्याला गर्व होतो, तो बलोन्मत्त होतो. पुढचा अंधाचा म्हणजे आंधळ्याचा प्रकार म्हणजे दुर्जनचे चांगले गुण त्यागतो आणि सज्जनांना त्रास देतो. अशी ही देवंगना विषयांध झाली. ऐशी ती विषयांध पाही सखिया
सखिया संवेत पातली ठाई पर्वकाळ धर्मनेने जळ प्रवाही स्वइच्छा गमे संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान करून तीरा समीप येऊनी केले अवलोकन चहू दिशे ऐसे नाना परी काम चेष्टा करीतसे ती वरिष्ठा तव तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी सर्व शिष्या मेळा अपार लक्ष्मी सरोवर तीर माथ्यांनी आला दिनकर म्हणून समग्र उतरले कोणी स्थानाते आदरिले कोणी बाहेर दिशेस गेले कोणी स्वकर्मी गुंतले एक देखिले दुर्वास जलक्रीडा केल्यानंतर स्मित विलासिनी नवीन वस्त्र परिधान केलं आणि सरोवरच्या बाजूकडून एक पुरुष तिला येताना दिसला. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यासोबत सरोवराजवळ आले होते. त्यातील काही शिष्य स्नान करू लागले, काही स्वतःच पुण्यकर्म करू लागले. कोणी स्नान करतो, कोणी जप, कोणी नामस्मरण करू लागले. तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या, तू मगाशी म्हणाल्याप्रमाणे हा पुरुष तुझ्या समोरून येत आहे. आता तू त्याच्या गळ्यामध्ये माळा अर्पण करणार का? त्याच्यासोबत संसार करणार का? तव हे देवांगना वाहिली कामचे ऋषी ते न्याहाळी एकाकी धावूनी आली कंठी सुदली पुष्पमाळा जरी होती पुष्पमाळा तोची घातली ऋषीचे गळा ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते म्हणे नष्ट पाही हे कर्म केले ही तो आम्हा योग्य नाही हातात घेई शापाते कंठी घातले माळा तो भ्राताचा केवळा तू तव मद अबळा पिशाच तत्काळ होई का ऐसे ऐकता शाप वचन कंपित दिन वदन काम मद गेला उतरून करुणा वचन बोलत असे दुर्वास ऋषींना एकटं पाहून अप्सरा त्याच्या जवळ गेली. मागचा पुढचा काहीही विचार न करता तिने विषयांध होऊन आपल्या हातातील जी फुलांची माळ होती ती त्यांच्या गळ्यात घातली. दुर्वास ऋषी मूळचेच रागीट होते. त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी त्या अप्सरेला शाप दिला. दृष्ट, तू अप्सरा असशील तरी माझा तुला शाप आहे की तू पिशाचिनी होशील. जा दूर हो. दुर्वासांचा शापवाणी ऐकून स्मित विलासिनी थरथर कापू लागली. तिने त्याचे पाय धरले आणि ती नम्रपणे म्हणाली, महाराज मला क्षमा करा, माझ्याकडून घोर अपराध झाला. ऐके स्वामी स्वामी ऋषीराया ज्ञानत्वे घडे क्रिया ते क्षम की जे स्वामी म्हणून पाया लागतसे चरण सोडी सर्वथा चरणावरी ठेविला माथा कृपाळुआ ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नव्हे अबळे सर्वथा परी कोमळ कृपेने चतुरयुग प्रमाण सहस्त्र वेळ होय गणन तो ती वरी पिशाच पाहुनी उपरी स्वस्थान पावसी पहा परी अन्याय के तुला पर्वत प्रायदंड तेथे झाला या लागी सुज्ञानी ब्रह्मा रुंदाला भिवून त्याला वंदावे दुर्वास ऋषींना तिची दया आली. नंतर त्यांनी उशाप दिला की काही काळापर्यंत तू या पिशाच योनीमध्ये भटकत राहशील. पुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेने तू पिशाच योनीतून मुक्त होशील. एवढे बोलून दुर्वास ऋषी मुनी तेथून निघून गेले. स्मितविलासिनी अप्सरेचं सुंदर रूप एकदम पालटून गेलं. ती भयंकर पिशाचिनी झाली. दुर्घट वना माझारी कंटक वृक्ष बरोबरी उदक न मिळे निर्धारी तरीही ती हिंडे सुंदरी पै तेथे आळे पिळे वृक्षासी घेते शवापद नाठवे जीवघात सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ तव अकस्मात एकेकाळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी काची तपस्विनी नामे बाळी सखिया पातलीसे तव तो मलमास विशेष लक्ष्मी तीर्थयात्रा प्रदोष करीत चालली से कुरुक्षेत्रास भेटी आणि से पै झाली. स्मित विलासिनी अप्सरा अरण्यामध्ये भटकू लागली. तिला प्यायला पाणी देखील मिळत नव्हते. अधिक मास सुरू होता. याज्ञवल्कीची कन्या सुमेळी ही तपस्विनी तिला भेटली. अधिक मासातील स्नान, दीपदान अशी पुण्यकर्म ती करत होती आणि तिने पिशाचिनी झालेल्या स्मृतिविलासिनीला या तपस्विनीचे पाय धरले आणि ती म्हणाली, रडून आपला वृत्तांत तिने सातीला सांगितला. हे ऐकून तपस्विनी ब्रह्मनंदिनी मला या शापातून मुक्त कर अशी विनवणी तिला करू लागली. तेव्हा ती ऋषिकन्या तिला म्हणाली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझ्या याज्ञवल्की देखा त्याने माते निवेदिले व्रत एका अधिक मास निर्धारे पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जात सो सागर संगमास तेथे करून स्नानदानास
तप विशेष जाणोनी मात्र मास मात्र करून स्नान नक्त भोजन मौन्य धरून त्याही वरी दीपदान जानवरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी ऐसे तू ते पुण्य घडे जरी कदाचित मुक्त होशी तरी शरीरी पिशत्व जाऊनी निर्धारी स्वपदी जाशील तू ऐकोनी ऐसे वचन रे बोले दीनवदन माझा देह पिशाच दान केवी स्नान दान घडे पै तरी माऊली तू माझी माता मी तव तुझी धर्म व्यथा दुहिता तुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे काही पुण्यत्व आपले मदर्पण करीती जरी माये केले तरी कोटी गुण आगळे पुण्य गडे जाणीचे परोपकार असे पुण्य दुजे नसेची करी तरी सखे जन या लागे माये कृपा करुणी कृपा दान एवढे तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील तर माझी अर्पण तरी मी उद्धार गती पावेन स्थान पावेन आपले ऐकून करुणा वचन कृपेने द्रव देऊन अंतःकरण येथे अवश्य म्हणून दिले भाषदान त्रिवाचा म्हणे मी परतो येई तो वरी पाही तू येथेच राही एठाई चिंता न करी हृदयी काही मासात लवलाही येतसे ऐसे वधुनी ऋषी अबळा येथेची घेऊनी सखियांचा मेळा सत्वर पावली सागर रंग संग माला करी सोहळा मन इच्छा ऋषी कन्या त्या पिशाचिनीला म्हणाली की माझे वडील याज्ञवल्की ऋषी त्यांनी मला एक अधिक मासाचे व्रत सांगितले आहे. पुरुषोत्तम मास ज्यांचा अधिष्ठान भगवान पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूकडे आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये जप तप दीपदान मौन व्रत उपवास ब्राह्मण दान विष्णूकडे संतर्पण यथाविधी जर केलं मनोभावे तर तू या पापातून मुक्त होशील. तेव्हा ती पिशाचिनी म्हणाली, हे तपस्विनी मी पिशाचिनी आहे, मी कसं स्नानदान करू शकते. तेव्हा त्यापेक्षा तूच या अधिक मासामध्ये सर्व पुण्यकर्म करून मला जर एक दिवसाचं पुण्यदान दिलंस तर मी या भोगातून मुक्त होईल. माझ्यावरती एवढी कृपा तू कर. तिची ही करुणा विनंती ऐकून तपस्विनीला दया आली आणि ती म्हणाली, अवश्य मी माझं एक दिवसाचं अधिक मासाचं पुण्यदान तुला देईन. आता मी अधिक मासानिमित्त संपूर्ण महिनाभर स्नान दान जप तप ब्राह्मण विधी परिपूर्ण करण्यासाठी जात आहे. मी येईपर्यंत तू इथेच राहा. स्नान दानादी यथाविधी मास अवघे साधी पूर्ण करून व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण ऐशी करुणी पुण्यक्रिया परतुनी आली तया ठाया तपती पिशाची ऊर्ध्व दृष्टी करून या निरखितसे मार्गात तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखुनी आनंदिली वेल्हाळा दाहुनी दरी चरण कमळा केला आपला साच बोला. एक महिन्याचं अधिक मासाचं व्रत करून ती ऋषी कन्या पुन्हा परत आली त्या जंगलामध्ये आणि त्यावेळेला पिशाची नीतीची वाटच बघत होती. एका ऋषी कन्यका आणि तिच्यासोबत तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना बघून तिला आनंद झाला. मग ती ऋषी कन्या पाही करी उदक घेतले लवलाही एके दिनीचे पुण्य पाही उदक जरी घातलेसे पुण्य तोय पडताची हस्तकी तात्काळ देह झाला निककी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देही पावली मुखे करुनी जय जयकार करीती झाली नमस्कार म्हणे माये माझे उपकार तुझे उपकार थोर केले माते मजवरी ऐसे वधुनी ती अवसरी स्वधामा पावली ती नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धारगती पावली. म्हणून मलमासाचे महिमान स्वयं कथितसे जनार्दन या लागी श्रोतेजन की जे स्नानदान यथाविधी ऋषी कन्येचे आपल्या हातामध्ये कन्येने उदक घेतले आणि म्हणजे थोडंसं पाणी घेतलं आणि आपल्या एका दिवसाचं अधिक मासाचं जे पुण्य आहे ते त्या पिशाचिनीला दान केलं आणि त्याचबरोबर क्षणामध्ये तिची काया बदलली. पिशाचिनी होती ती आता पूर्ववत सुंदर अप्सरा झाली आणि तिने स्वर्ग लोकामध्ये ती गेली. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामधून ती मुक्त झाली आणि तिने ऋषी कन्याचा जय जयकार केला. पुरुषोत्तम मासामध्ये भगवानांचा जय जयकार केला. असे हे मलमासातील पुण्याचे कर्म आहे. स्वतः भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला हे सांगितले आहे. अधिक मास महात्म्य हे पोथी नुसतं श्रवण जरी केलं तर त्यासारखं पुण्यफळ नाही. पुरुषोत्तम मास ऐसा दूजा नास नाही. निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश तरी जाना निशेष भाविक हो जैसा पर्वत माझी मेरू थोर ग्रहगणी म्हणू अपार गंगे माझी
सरस्वती अपार बोले श्रीवरे आदरे नक्षत्रा माझी जैसी चंद्रमा चतुपादा माझी कामधेनू तरीही उत्तम ऐसा मास माझी पुरुषोत्तम श्रीपाद ब्राह्मण असे ब्राह्मण हा असे स्वस्त श्री मलमास महात्मे पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित षोडशोध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय